रेडिओ नवसंजीवनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, FM 89.6 मेगाहर्ट्झवरून आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनीचे कार्यक्रम. आता ऐकूयात रेशीम शेती संगोपनाविषयीची इत्यंभूत माहिती. यासोबतच या संदर्भात रेशीम अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांच्या असलेल्या शासकीय योजनांविषयी माहिती देत आहेत सन्माननीय श्री सुनील दत्त प्रभाकर फडके सर, जिल्हा रेशीम अधीक्षक यवतमाळ. चला तर मग ऐकूयात रेशीम शेतीविषयी ही माहिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील दत्त प्रभाकर फडके, रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ. जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ अंतर्गत महारेशीम अभियान 2026 हे दिनांक 4 मार्चपासून सुरू झालेलं आहे आणि यासाठी आम्ही शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यासाठी प्रवृत्त करत आहोत. आता ही रेशीम शेती म्हणजे काय आहे हे शेतकऱ्यांना बऱ्याचशा माहीत नसतं. तर रेशीम शेती म्हणजे तुतीची लागवड करायची 1 एकर क्षेत्रामध्ये आणि त्याच्या तुतीच्या पाल्यापासून रेशीम कीटकांचं संगोपन करून 28 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये रेशीम कोश निर्मिती करायची आणि हे कोश बाजारपेठेमध्ये विक्री करून त्यापासून उत्पन्न मिळवायचं आहे. ही योजना सुरू करण्यासाठी आत्ता सध्या आम्ही नोंदणी सुरू केलेली आहे. यासाठी आपले सरकार या पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. यामध्ये आपल्याला 7/12/8 आधार कार्ड, फोटो हे अपलोड करायचं आहे आणि आपली नोंदणी करायची आहे. यासाठी आपल्याला 559 रुपये रजिस्ट्रेशन फी पण भरावी लागणार आहे. ती आपण आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन भरायची आहे. तसेच आपण ज्या क्षेत्रामध्ये तुतीची लागवड करणार आहोत त्या क्षेत्राचा फोटो आपल्याला त्या नोंदणीमध्ये अपलोड करायचा आहे. यासाठी आपण आपले सरकार या पोर्टलला भेट द्यायची आहे आणि त्यामध्ये नोंदणी करायची आहे. रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी एक शेतीपूरक व्यवसाय आहे. पारंपरिक पिकाच्या सोबत आपण जर रेशीम शेती 1 एकर क्षेत्रावर केली तर त्यापासून दुसऱ्या वर्षी आपल्याला 2 ते 2.5 किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पन्न मिळू शकतं. आता हे कसं शक्य होतं तर आपल्याला जून-जुलैमध्ये रोपवाटिकेतून तुतीची रोपं खरेदी करायची आहेत. ही रोपं आपल्याला अकोला जिल्ह्यात मिळतील, काही यवतमाळ जिल्ह्यात मिळतील. KVKच्या प्रक्षेत्रावर पण तुतीची रोपं उपलब्ध आहेत. एक रोप ₹3 याप्रमाणे आपण रोपं 6,000 रोपं विकत घ्यायची आहेत आणि ह्याची लागवड शेतामध्ये 5-3-2 या पद्धतीनं करायची आहे. 5 फुटाचा पट्टा, 3 फूट 2 ओळीतलं अंतर आणि 2 फूट 2 झाडातील अंतर. याप्रमाणे 1 एकर क्षेत्रामध्ये 5,500 झाडं तुतीची लागतात आणि उर्वरित 400-500 झाडं आहेत ती आपण आपल्या बांधावर, धुऱ्यावर लावायची आहेत की ज्याचा उपयोग आपल्याला इमर्जन्सी अति तात्काळ वेळेला उपयोग करता येईल. ही लागवड जून-जुलैमध्ये केल्यापासून 4 महिने ती झाडं वाढण्यासाठी लागतात आणि 4 महिन्यानंतर त्या पानांचा उपयोग घेऊन आपण रेशीम कीटक संगोपन सुरू करू शकतो. आता हे रेशीम कीटक संगोपन सुरू करण्यासाठी आपल्याला रेशीम कीटक संगोपन गृह आपल्या शेतामध्येच बांधणं आवश्यक आहे. हे बांधकाम करायचं आहे 60x22 किंवा 25 म्हणजे 60 फूट लांब आणि 22 फूट रुंद या क्षेत्रफळामध्ये आपल्याला रेशीम कीटक संगोपन गृह बांधायचं आहे. यामध्ये 10x8ची एक अँटी रूम म्हणजे पाला साठवणूक करण्यासाठीची एक छोटी खोली तयार करायची. त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचा हौद, तो 6 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट खोल अशा पद्धतीचा एक पाण्याचा हौद बांधायचा आहे की ज्यामध्ये आपण निर्जंतुकीकरण करण्याचं द्रावण तयार करू आणि ते शेडमध्ये फवारण्यासाठी वापरू शकू. आणि जे रेशीम कीटक संगोपन साहित्य आहे त्याचंही निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्या पाण्याचा हौदाचा आपल्याला उपयोग करता येईल. असं हे रेशीम कीटक संगोपन गृह आपल्याला दरम्यानच्या काळात तुती लागवड झाल्यापासून 4 महिन्याच्या कालावधीत बांधकाम करायचं आहे आणि नंतर आपण त्या रेशीम कीटक संगोपन गृह ज्याला शेड म्हणतो आपण, त्या शेडमध्ये आपण आळ्यांचं संगोपन करायचं आहे. यासाठी लागणारे अंडीपुंज आहेत ते आम्ही चॉकी सेंटरला पुरवठा करतो. चॉकी सेंटरवर लहान अवस्थेतल्या, बाल अवस्थेतल्या आळ्या तयार केल्या जातात. त्या 8 ते 10 दिवसाच्या आळ्या आपल्या मागणीनुसार आपल्या शेडवर दिल्या जातात. नंतर फक्त 18 दिवसाचं तुतीच्या फांद्या कापून त्या आळ्यांना खाऊ घालायचं काम आहे. फक्त 18 दिवसाचं काम आहे. त्यानंतर त्या आळ्या स्वतः कोशावर येतात आणि चंद्रिका म्हणून अशा एक विशिष्ट जाळ्या असतात, त्या फक्त त्या रॅकवर ठेवायच्या असतात. त्या आळ्या स्वतःहून त्या जाळीमध्ये येतात आणि कोश बांधायला सुरुवात करतात. पुढील 5 दिवस त्या कोश बांधतात
आणि 6व्या दिवशी त्या जाळीवरून आपण कोष काढायचे आहेत. आणि रेशीम कोष बाजारपेठ सध्या जालना, बडनेरा, बीड या ठिकाणी आपल्या जवळपास चालू आहे विक्री त्याची. आज कोशाचा भाव जवळपास 750 ते 800 रुपये प्रति किलो, म्हणजे क्विंटलला 75,000 ते 80,000 क्विंटल याप्रमाणे भाव चालू आहे. तर आपण पहिल्या वर्षी जर जून जुलैमध्ये लागवड केली आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर पहिलं पीक घेतलं तर पहिल्यांदा 100 अंडीपुंज म्हणजे 60,000 आळ्यांचं संगोपन करून आपण 60,000 कोष तयार करू शकतोच. म्हणजे 60 किलो कोष तयार होतात, 60 ते 80 किलो कोष तयार होतात. यापासून पहिल्यांदा आपल्याला जवळपास 50,000 रुपये मिळतात. दुसरं पीक आपलं फेब्रुवारी मार्चमध्ये होतं, त्यापासूनही आपल्याला जवळपास 50 ते 60,000 रुपये उत्पन्न होतं. पहिल्या वर्षी उत्पन्न कमी आहे, साधारण 70 ते 1 लाखापर्यंत पहिल्या वर्षी उत्पन्न होतं. मात्र दुसऱ्या वर्षी आपल्याला परत तुती लागवड करण्याची गरज नाही. माहे जुलैपासून ते पुढच्या वर्षीच्या उन्हाळा लागेपर्यंत मार्चपर्यंत, एप्रिलपर्यंत आपण 4 पिकं घेऊ शकतो 200 अंडीपुंजाची. आणि यामध्ये प्रति 200 अंडीपुंजाला जवळपास 1.25 क्विंटल ते 1.5 क्विंटल आपल्याला कोष उत्पादन होतं. आणि आपण कमीत कमी 500चा जरी भाव धरला तर प्रत्येक पिकाला आपल्याला 75,000 रुपये उत्पादन होतं. म्हणजेच वर्षाला आपण 3 लाख रुपये 1 एकर क्षेत्रातून रेशीम उद्योगातून मिळवू शकतो. मग याबरोबरच शासनानं आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 3 वर्षासाठी मजुरी आणि काही साहित्यासाठी रक्कम दिलेली आहे. तर पहिल्या वर्षी रेशीम कीटक संगोपन करण्यासाठी म्हणजे तुती लागवड जोपासण्यासाठी पहिल्या वर्षी मजुरी 2,12,784 रुपये, ही 3 वर्षाची मिळून 2,12,784 रुपये. आणि साहित्यासाठी 32,000 रुपये, असे पहिल्या वर्षी 2,44,784 रुपये आपल्याला मिळू शकतात. यामध्ये कीटक संगोपन गृहासाठी सुद्धा 1,87,456 रुपये मजुरी आणि कुशल म्हणजे साहित्यासाठी 1,21,000 आहेत आणि मजुरीपोटी 66,456 रुपये. असे 3 वर्षासाठी मजुरी आणि कुशल मिळून 4,32,240 रुपयाची मदत आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळू शकते. यासाठी अल्पभूधारक शेतकरीच फक्त नोंदणी करू शकतात किंवा या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. पण जे बहुभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी केंद्र पुरस्कृत एक योजना आहे, त्याचं नाव आहे सिल्क समग्र 2. यामध्ये मात्र तुम्ही 2 एकरही तुती लागवड करू शकता आणि 1 एकरही तुती लागवड करू शकता. ते आपल्या आवडीनुसार तुम्ही 2 किंवा 1 एकर तुती लागवड करायची आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाला वेगवेगळं अनुदान आहे. म्हणजे 1 एकर जर तुती लागवड केली तर त्यासाठी तुम्हाला त्याचा प्रस्ताव 4 महिन्यांनी दाखल केल्यावर 45,000 रुपये प्रति एकर तुती लागवडीसाठी मिळू शकतात. ठिबक सिंचनासाठी 45,000 रुपये, कीटक संगोपन बांधकाम करण्यासाठी 2,43,750 रुपये, कीटक संगोपन साहित्य खरेदीसाठी 37,500 रुपये आणि निर्जंतुकीकरण औषधी खरेदी करण्यासाठी 3,750 रुपये. अशा प्रकारे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 3,75,000 रुपये या 5 घटकांसाठी मिळतात. आणि अनुसूचित व अनुसूचित जमातीसाठी या प्रवर्गासाठी 90% म्हणजे 4,72,500 रुपये आपल्याला 1 एकर तुती लागवडीसाठी सिल्क समग्र या योजनेमार्फत सहाय्य केलं जातं. त्याबरोबरच आपण जर आपलं गाव पोखरा या योजनेत असेल म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 559 गावं या पोखरा योजनेमध्ये आहेत. यामध्ये सुद्धा आपल्याला कृषी विभागामार्फत तुती लागवडीसाठी 45,000 1 एकर क्षेत्रासाठी, कीटक संगोपन गृह बांधकामासाठी 2,43,750 आणि निर्जंतुकीकरण साहित्यासाठी व रेशीम कीटक संगोपन साहित्यासाठी 36,375 म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3,25,125 रुपये, तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 3,90,150 रुपये अशी मदत केली जाते. तर आपण पोखरा या योजनेतून किंवा सिल्क समग्र या योजनेतून तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तुती लागवडीसाठी अर्ज करू शकता. तुती लागवडीकरता अर्ज करायचा असेल तर आपल्याला जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ इथं करावं लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरमध्ये प्रशासकीय भवनामध्ये पहिल्या माळ्यावर जिल्हा रेशीम कार्यालय आहे, तिथं आपण संपर्क साधू शकता. तसेच जे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असतील त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय पुसद नाका उलेमाले यांचा बंगला येथे संपर्क साधायचा आहे. त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 94
23308012 येथे आपण संपर्क साधू शकता. पोकरा योजनेसाठी मात्र आपल्याला आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि तिथं आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. मात्र तुती लागवड आपण करत आहात या पोकरा अंतर्गत, तर त्याची नोंदणीसुद्धा आपल्याला जिल्हा रेशीम कार्यालयाकडं करणं आवश्यक आहे. कारण त्यासाठी नोंदणी असल्याशिवाय आम्ही आपल्याला प्रशिक्षण देऊ शकणार नाही. त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. तसेच अंडीपुंजासाठी जे 75% अनुदान जिल्हा नियोजन समितीमधून दिलं जातं, तर त्यासाठी सुद्धा आमच्याकडं नोंदणी करणं आवश्यक आहे. तर आपण जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा व पोखरामध्ये जर अर्ज करायचा असेल तर तालुका कृषी अधिकारी संबंधित तालुक्याला आपण अर्ज केला पाहिजे. तर अशा पद्धतीची रेशीम योजना आहे. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत लोक 5-5 लाखाचं उत्पन्न मिळवत आहेत. तरी माझी आपल्या शेतकरी बंधूंना विनंती राहील की आपण इतर पारंपरिक शेतीबरोबर 1 एकर तुती लागवड करून रेशीम उद्योग करावा आणि आपली आर्थिक प्रगती करावी. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण जिल्हा रेशीम अधीक्षक यवतमाळ सन्माननीय सुनील दत्त प्रभाकर फडके यांनी दिलेली रेशीम शेतीविषयीची माहिती ऐकलीत. रेशीम शेतीच्या अनुषंगानं तुती लागवड, रेशीम कीटक संगोपन, कोशांचं उत्पादन आणि या सगळ्यांसाठी असलेली बाजारपेठ, कोशांचा भाव आणि शासकीय योजनांविषयी माहिती आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात FM बँड 89.6 मेगाहर्ट्झवरून रेडिओ नवसंजीवनीचे कार्यक्रम.